न्यायव्यवस्थेचे स्वातंत्र्य अबाधित राखण्याच्या मागणीसाठी राजीव गांधी स्मारक समितीच्या वतीने आज प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयासमोर नागरी स्वाक्षरी अभियान व मूक निदर्शने करण्यात आली। यामध्ये विविध संघटनांसह मोठ्या संख्येने वकील वर्ग सहभागी झाला होता। यावेळी उपस्थितांनी काळ्या फिती लावून केंद्र सरकारचा निषेध व्यक्त केला। भारत हा प्रजासत्ताक देश आहे, लोकशाहीवादी देश आहे आणि प्रजासत्ताक दिन आपण उद्या साजरा करत आहोत। गेल्या 60-70 वर्षात देशातील लोकशाही या प्रमुख 4 संस्थांनी जिवंत ठेवली: प्रशासन, लोकप्रतिनिधी, माध्यम आणि न्यायव्यवस्था। न्यायव्यवस्था हे संविधानाचे रक्षण करणारी आहे आणि या न्यायव्यवस्थेच्या ज्या काही प्रचलित धोरणानुसार नवीन न्यायमूर्तींची नेमणुका असतील किंवा व्यवस्थेची स्वायत्तता असेल, यामध्ये हे केंद्र सरकार प्रथमतः 60-70 वर्षांना जाहीर टीका टिप्पणी करत आहेत आणि न्यायव्यवस्थेला नाउमेद करण्याचं काम करत आहे, खच्ची करण्याचं काम करत आहे आणि याच्याविषयी तीव्र नाराजी व्यक्त करण्याच्या दृष्टिकोनातून आज आम्ही या ठिकाणी मूक निदर्शनं आणि स्वाक्षरी आंदोलन केले आहे। राजीव गांधी स्मारक समिती ही फक्त निमंत्रक आहे, परंतु यामध्ये विविध राजकीय पक्ष, विविध सामाजिक संस्था, मोठ्या वर्गात वकील वर्ग हे सगळे या ठिकाणी सहभागी आहेत। या ठिकाणी मोहन वाडेकर असतील, नानाभाऊ शिंगाडे असतील, तामणकर असतील, अश्विनीताई असतील, आमचे युक्रांचे संदीप बर्वे असतील, जांबवंतराव असतील, के.डी. पवारसाहेब असतील आणि अनेक वकील मंडळी या ठिकाणी, श्रीकांत पाटलांपासून अनेक जण सगळे या ठिकाणी आहेत। मुद्दा असा आहे की न्यायव्यवस्थेचं आपण स्वायत्तता अबाधित ठेवणार का नाही। कोलेजियम वारंवार यादी पाठवली जाते, अनेक न्यायाधीशांच्या नेमणुका त्या ठिकाणी रखडलेल्या आहेत आणि त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसतो आहे। इफ डिलेज द जस्टिस डिनाय द जस्टिस असं म्हणतात, म्हणजे न्यायदानाला विलंब हा न्यायदान नाकारणे आहे। त्यामुळे अनेक न्यायाधीशांच्या नियुक्त्या देखील त्या ठिकाणी रखडलेल्या आहेत आणि त्याविषयी कॉलेजियमनी जर एक पद्धत म्हणून जर केंद्र सरकारकडे यादी पाठवली तर एखादा दुसऱ्या आक्षेपावर बोलू शकतो, पण वारंवार त्या याद्या परत येत आहेत, न्यायाधीशांची नेमणूक होत नाही आहे। परवा तर एक प्रकार फक्त कोलेजियमच्या न्यायाधीशांच्या नेमणुकीमध्ये सुप्रीम कोर्टच्या न्यायाधीशांच्या नेमणुकीमध्ये एका हायकोर्टाच्या जजनी त्यावेळच्या मोदी सरकारवर कोरोना काळात टीका केली होती, म्हणून त्यांचं न्यायाधीशाच्या यादीतनं नाव रद्द करणं हा गंभीर आक्षेपाची बाब आहे। म्हणजे जर असं केंद्र सरकारच्या जर अंकित ही न्यायव्यवस्था राहिली तर लोकशाहीचा तिसरा स्तंभ जी न्यायव्यवस्था आहे ती संविधानाचं रक्षण करू शकणार नाही। अनेक केस लॉ लोक ग्रॅज्युएट होतात, केस लॉ वाचतात आणि प्रत्येकजण अपेक्षेने लढत असतो। स्मॉल कॉजमध्ये त्याला न्याय नाही मिळाला तर त्याला उमेद असते मला डिस्ट्रिक्टमध्ये मिळेल, तिथे नाही मिळालं तर त्याला हायकोर्टात न्याय मिळेल, नाहीतर मला सुप्रीम कोर्टात न्याय मिळेल आणि केस लॉवर अभ्यास करतात। नामांकित वकिलाची ख्याती त्याच्यावर असते, परंतु जर इन्फ्लुएन्सनी जर न्यायव्यवस्था होणार असेल बाधित तर मग हा एक मोठा गंभीर देशापुढचा समस्या आहे आणि लोकशाही त्यामुळे धोक्यात येऊ शकते, संविधान धोक्यात येऊ शकतं। म्हणून न्यायव्यवस्थेची स्वायत्तता, स्वतंत्रता अबाधित राखण्याकरता आम्ही या ठिकाणी नागरी स्वाक्षरी मोहीम आणि मूक निदर्शनं करत आहोत। आज पुण्यातल्या शिवाजीनगर न्यायालयाच्या समोर आम्ही सर्व वकील मंडळी केंद्र सरकारने हा जो सर्व न्यायालयीन स्वातंत्र्यावर हल्ला बोल केलेला आहे त्याचा निषेध म्हणून आज आम्ही ही मूक निदर्शनं करीत आहोत। गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय कायदा मंत्री, त्याचबरोबर आपले उपराष्ट्रपती आणि लोकसभेचे स्पीकर हे अधूनमधून एक असं वातावरण तयार करत आहेत की संसद सर्वच बाबतीत सर्वश्रेष्ठ आहे आणि न्यायालयाने याच्यामध्ये न्यायालयीन स्वातंत्र्यावर ते हल्ला करत आहेत। न्यायालयातल्या न्यायाधीशांच्या नियुक्त्यांमध्ये ते हस्तक्षेप करू पाहत आहेत आणि त्याचा आम्ही निषेध करण्यासाठी हे निदर्शन केलेलं आहे। आणि त्याचे प्रमुख गोपाळ तिवारी, राजीव गांधी स्मारक समितीचे, यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व वकील मंडळी या निदर्शनामध्ये सहभागी आहोत। उद्या आपल्या देशाचा 74वा प्रजासत्ताक दिन आपण साजरा करणार आहोत, पण गेल्या काही दिवसांपासून असं वातावरण तयार झालेलं आहे की देशामध्ये हुकुमशाही पूर्णपणे मूळ पसरते आहे
आणि देशाचा कायदेमंत्री असलेला माणूस किंवा उपराष्ट्रपती जे एक संविधानिक पद आहे, हे या पदावर बसलेला माणूस न्यायालयाबद्दल नागरिकांच्या मनामध्ये एक अविश्वासाचं वातावरण तयार करत आहे. आणि भारतीय संविधानाचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य जे आहे, चेक अँड बॅलन्सेस, म्हणजे ज्या संस्था आहेत संविधानिक संस्था, त्या एकमेकांवर वॉच ठेवण्याचं काम करतात, त्याचबरोबर एकमेकांना पूरक म्हणून काम करतात. ते बॅलन्स बिघडवण्याचं काम मोदी सरकार करतं आहे, कारण मोदी सरकारचा संपूर्ण जो विश्वास आहे तो फॅसिझमवर आहे. आणि जेव्हा फॅसिझम आणायचं असेल तेव्हा सर्व संविधानिक संस्थांवर लोकांचा विश्वास उडाला पाहिजे, असं त्यांचा एकूण गेम प्लॅन दिसतो आहे. आणि आज आम्ही पुण्यामध्ये जे एकत्र आलेलो आहोत की तुम्ही काहीही बोललात, कसंही वागलात, तरी आम्ही त्याला सपोर्ट करणार नाही, आम्ही संविधानाच्या बाजूने बोलत राहू, हा विश्वास व्यक्त करण्यासाठी आम्ही इथे जमलेलो आहोत. गोपाळदादा तिवारी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन समाजातल्या सर्व थरातली मंडळी या आंदोलनामध्ये सहभागी होत आहेत. मी युवक क्रांती दल आणि महाराष्ट्र गांधी स्मारक निधी या संस्थांच्या वतीने या आंदोलनामध्ये सहभागी झालेलो आहे. केंद्र सरकार के द्वारा न्याय व्यवस्था पर जो बार बार हमले हो रहे हैं, उसका निषेध करने के लिए आज हम यहाँ सब इकट्ठा हुए हैं. जब सरकार कोई कदम उठाती है और वो न्याय व्यवस्था पे, जुडिशरी पे अगर उसका हमला होता है तो ये बहुत ही निंदनीय बात होती है और इसका दखल जो है ये सब तरफ लिया जाता है. क्यों न्याय व्यवस्था का जो स्वातंत्र्य है ये हमको कॉन्स्टिट्यूशन ने घटना ने दिया है, और वो स्वातंत्र्य अगर कोई कम करता है, उसमें घटाता है, उसके ऊपर हमला करता है, तो ये बात हिंदुस्तान की जनता कोई भी इसको सहन नहीं करेंगे. इतना ही नहीं, उसके आगे और एक सीरियस कदम हो गया है कि घटने द्वारा जो पद क्रिएशन होते हैं, तो उसमें का राष्ट्रपति, उपराष्ट्रपति, ये महामहिम लोग होते हैं, ये घटना के द्वारा चुन के आए होते हैं, और इन्होंने घटना की शपथ लेते हैं और यहाँ आते हैं, और यही लोग घटना के बारे में सवालात कर रहे हैं. न्याय व्यवस्था जो स्वतंत्र बनाई है घटना ने, जिस तरह से पार्लियामेंट स्वतंत्र है, सार्वभौम है, उसी तरह से न्याय व्यवस्था भी सार्वभौम है. लेकिन इसी को छेद देने का काम जो है ये घटनात्मक पोस्ट के द्वारा ये कर रहे हैं, और ये सबसे सीरियस बात है, बहुत गंभीर मुद्दा है. और इसके ऊपर केंद्र सरकार और ख़ास करके प्रधानमंत्री चुप्पी साधे हुए है, और ये उनका चुप्पी साधना जो है ये इनडायरेक्टली उसको सपोर्ट करना है, और इसका भी हम निषेध करते हैं. वकील वर्ग जो है, लीगल फ्रैटर्निटी जो है, लीगल फ्रैटर्निटी इसके बारे में सबसे ज़्यादा जागरूक है. भारत हा स्वातंत्र्य, सार्वभौमत्व असलेला, धर्मनिरपेक्ष आणि जनतेचं स्वातंत्र्य असलेला असा देश आहे. आणि कायदेमंडळ, विधिमंडळ तसंच मंत्रिमंडळ ह्या 3 ज्या स्वायत्त संस्था आहेत, तर ते हे भारतीय संविधानाचे स्तंभ आहेत. हे सर्वांनी इंडिपेंडंटली काम केलं पाहिजे. आणि न्यायसंस्था जी आहे, जी सर्वात महत्त्वाची संविधानाचे एक महत्त्वाचा स्तंभ आहे, की जिने इंडिपेंडंटली किंवा इम्पार्शली प्रत्येक गोष्ट केली पाहिजे, त्या न्यायसंस्थेवर कोणताही आघात होऊ नये हे संविधानाचं मूळ तत्त्व आहे. आणि आजची परिस्थिती जर आपण पाहतो तर न्यायसंस्थेवर एक प्रकारचा घाला घातला जात आहे. अनेक गोष्टींचं दडपण न्यायसंस्थेवर आहे. त्यामुळे आज आपल्या सर्वांना दिसतंय, सर्व नागरिकांना, सर्व आम्हा वकिलांना दिसतंय की न्यायसंस्था ही एक मुक्तपणे काम करणारी संस्था हवी आहे, परंतु ती तशी परिस्थिती नाही आहे सध्या, असं सर्वांना दिसतंय. त्यामुळे न्यायसंस्थेचं सार्वभौमत्व टिकवणं ही आम्हा वकिलांचीच नाही तर सर्व समाजाची जबाबदारी आहे. त्यासाठी आम्ही सर्वजण आज इथे एकत्रित जमलेलो आहोत आणि न्यायसंस्थेचं सार्वभौमत्व टिकवण्यासाठी इथे ही जी सह्यांची मोहीम आज आम्ही सुरू केलेली आहे. आणि त्यासाठी आज भरपूर प्रमाणामध्ये लोक उपस्थित झालेले आहेत. आम्हा सर्वांचा हाच उद्देश आहे की न्यायसंस्थेनं इंडिपेंडेंटली आणि कोणाच्याही दडपणाशिवाय काम केलं पाहिजे. त्यासाठी आम्ही आज इथे एकत्रित झालेलो आहोत. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान आपल्यासाठीच नाही तर संपूर्ण जगासाठी एक चांगली देण म्हणून दिलेले आहे, त्या संविधानातील सर्व आर्टिकल्स याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्यांचे कायदेशीर हक्क, अधिकार, कर्तव्ये ही जी सगळी सांगितलेली आहेत ते आर्टिकलमध्ये आहेत. परंतु सध्याची परिस्थिती पाहता किंवा गेल्या काही वर्षांची परिस्थिती पाहता या आर्टिकलप्रमाणे किंवा संविधानानुसार जे कायदे झालेले आहेत त्या कायद्यामध्ये हस्तक्षेप करण्याचा जो प्रकार सरकारचा चाललेला आहे तो अत्यंत
घृणास्पद असा प्रकार आहे. न्यायदान ही वेगळी संस्था असून त्यांना स्वतंत्र कार्य करण्याचा पूर्ण अधिकार घटनेने दिलेला असताना सुद्धा वारंवार कुठल्याही महत्त्वाच्या केसेसमध्ये किंवा मागे जे गंभीर 3-4 प्रकार घडलेले आहेत, जजेसच्या बाबतीत सुद्धा जे घडलेले आहेत, याच्यामध्ये जनता पण धास्तावलेली आहे, वकील वर्गही धास्तावलेला आहे की आपल्याला इथे न्याय मिळेल किंवा नाही मिळेल. त्यानंतर वर्षानुवर्ष साठलेले गठ्ठे, हे गठ्ठे साठण्याचं काम किंवा तारीख पे तारीख ही जी संवेदना संकल्पना आहे ही सुद्धा पडण्याची वेळ का आलेली आहे. तर इथे प्रत्येक कोर्टामध्ये जर व्यवस्थित जजेस जर नेमले गेले, हे हायकोर्ट असेल, स्मॉल कोर्ट असेल किंवा सेशन असेल किंवा दिल्लीचा असेल, या प्रत्येक ठिकाणी जजेसची संख्या किंवा यादी जी पेंडिंगमध्ये आहे त्यामध्ये जजेसची सुद्धा नेमणुकी करण्यात याव्यात. अशा विविध मागण्यांसाठी मी एका जबाबदार संघटनेची मातंग एकता आंदोलनचे शहराध्यक्ष या नात्याने आणि स्वतः ॲडव्होकेट या नात्याने राजीव गांधी स्मारक समितीच्या आजच्या या मूक अभियानाला माझा पूर्णपणे पाठिंबा दर्शवते. राजीव गांधी स्मारक समितीच्या वतीने आज या ठिकाणी केंद्र सरकारच्या वतीनं जे काही राजकीय धोरणं राबवली जात आहेत, साधं सोपं सरळ सांगायचं म्हटलं तर ह्या देशामध्ये कुठल्याही राजकीय पक्षाचं सरकार येऊ द्या सत्तेमध्ये, पार्लमेंटमध्ये, पण आर्टिकल 13 सब-क्लॉज 2 आणि सब-क्लॉज 3 मध्ये असं मेन्शन केलं आहे की कोणतंही सरकार नागरिकाच्या अधिकारावर गदा आणण्याचं काम करू शकत नाही. संविधानाच्या बाहेर काम करण्याचा अधिकार त्या सरकारला नाही. जेही काय काम आपल्याला करायचं आहे ते संविधानाच्या दायरेमध्ये राहूनच आपल्याला केलं पाहिजे. पण आता भारत सरकार साधं सिंपल मध्यंतरी असं झालं की त्यांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता ह्या संविधानामध्ये असणाऱ्या प्रिॲम्बलमध्ये असणाऱ्या त्यांनी एक असा शब्द त्यात घुसवण्याचा प्रयत्न केला की स्वातंत्र्य, समता, बंधूच्या ठिकाणी, समतेच्या ठिकाणी त्यांनी समरसता आणण्याचा प्रयत्न केला. आणि हे जी लोकं आहेत ती की हे डायरेक्ट समोर अशी पुढे येत नाहीत, पाठीमागं राहून हे काम करत आहेत. त्याच्यामुळं सर्व पुणे जिल्ह्याचे वकील संघटनेचे आमचे महाराष्ट्राचे लिगल सेलचे उपाध्यक्ष या ठिकाणी आहेत, फैजभाई शेख आहेत, सर आहेत, त्याच्यानंतर गोपाळसाहेब तिवारी सर आहेत. आणि ह्या सगळ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही सर्व या ठिकाणी पुणे बार असोसिएशनचे आणि सर्व पक्षीय राजकीय पक्षाचे वकील या ठिकाणी भारत सरकारचा, केंद्र सरकारचा जाहीर निषेध करत आहोत.